एका टरबुजाने घेतला 4 लोकांचा जीव. गेल्या 1-2 दिवसापासून ही बातमी प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे. मुंबईमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील 4 लोकांचा मृत्यू झाला, तेही अवघ्या काही तासामध्ये. कारण होतं, रात्री त्यांनी झोपण्याच्या अगोदर कलिंगड खाल्लं. पण या घटनेचं सत्य भलतंच निघालं. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि ऊनही प्रचंड कडक आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकजण भरपूर प्रमाणामध्ये पाणी पितो आणि शरीर थंड राहण्यासाठी वेगवेगळे फळं खातात. अशा उन्हाळ्यामध्येच कलिंगड खाण्याचा स्वादच वेगळा असतो. पण त्याच कलिंगडने 4 लोकांचा जीव घेतला. खरंच टरबूज खाल्ल्यामुळे 4 लोकांचा मृत्यू झाला की त्याच्या पाठीमागं दुसरं काही कारण होतं, तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मुंबईच्या पायधुनी भागातील घाटी गल्लीमध्ये राहणारं डोकाडिया कुटुंब. 4 मजली बिल्डिंग, त्याच्यात दुसऱ्या मजल्यावरती राहणारे हे डोकाडी कुटुंब. घरामध्ये 4 जण, आई वडील आणि 2 मुली, एक 16 वर्षाची आणि एक 13 वर्षाची. या कुटुंबाला कल्पनाही नव्हती एक टरबूज आपलं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त करून जाईल. डोकाडिया कुटुंब एकदम साधं, शांत आणि आपल्या संसारामध्ये रमलेलं होतं. दोन्ही मुली शाळा शिकत होत्या. शेजाऱ्यांनी सांगितलं, हे डोकाडिया कुटुंब सर्वांशी मनमोकळ्याप्रमाणे राहत होतं. त्यांचा कधीही कोणासंगही वाद नव्हता. त्या परिसरामध्ये देखील त्यांची चांगली ओळख होती. पण 25 एप्रिलची रात्र म्हणजे शनिवारची रात्र डोकाडिया कुटुंबासाठी शेवटची रात्र ठरली. त्या दिवशी डोकाडिया कुटुंबाने घरी खास जेवणाचा बेत ठेवला होता आणि त्यासाठी अब्दुल डोकाडियाने आपल्या भावांना देखील जेवणासाठी बोलवलं होतं. जेवणासाठी स्पेशल मेनू म्हणून चिकन बिर्याणी बनवण्यात आली होती. सर्वांनी बिर्याणीचा आनंद घेतला. जेवण झाल्यानंतर पाहुणे आपापल्या घरी निघून गेले. घरामध्ये नेहमीप्रमाणे चौघेच उरले, अब्दुल, त्यांची पत्नी नसरीन आणि 2 मुली. रात्री साधारणतः 1:30 वाजण्याच्या सुमारास अब्दुल यांनी सकाळी फ्रीजमध्ये आणून ठेवलेलं कलिंगड बाहेर काढलं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रात्री थंड कलिंगड खाणं हे अनेक घरातील लोकांना सवय असते. डोकाडिया कुटुंबांनी देखील तसंच केलं. जेवण झाल्यानंतर कलिंगड कापलं आणि ते चौघांनी मिळून खाल्लं. कलिंगड खाल्ल्यानंतरच चौघेजण झोपायला गेले. त्यावेळेस मात्र सर्व सामान्य होतं. पण पहाटे 4-5च्या सुमारास अचानक घरामधील परिस्थिती बदलू लागली. घरामधील सर्वांना एकाच वेळेस उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. पोटामधील वेदना वाढल्या, घाम फुटू लागला, अशक्तपणा, बेचैनी अशा प्रकारची लक्षणं त्यांच्यामध्ये दिसू लागली. अब्दुल यांनी सुरुवातीला घरामधील पत्नी आणि मुलींना सावरायचा प्रयत्न केला. त्यांनी पत्नी आणि मुलींना पाणी दिलं, पण त्यानंतर त्यांची तब्येत आणखीन जास्त बिघडली. अवघ्या तासाभरामध्येच परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. दोन्ही मुली बेशुद्ध पडल्या. अब्दुल आणि त्यांची पत्नी हे दोघं देखील बेशुद्ध पडण्याच्या अवस्थेमध्येच आले होते. त्याच वेळेस अब्दुल यांनी आपल्या बहिणीला, भावाला फोन केला आणि घरामधील परिस्थितीचा आढावा दिला. फोनवरती अब्दुल यांनी सांगितलं, दोन्ही मुली बेशुद्ध पडल्यात, आम्हाला उभा राहण्याची ताकद नाहीये, लवकर घरी या. नातेवाईकांनी लगेचच घराकडे धाव घेतली. बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या शेजारच्या लोकांना देखील डोकाडिया कुटुंबाच्या घरामध्ये काय चाललंय याची जाणीव झाली. बिल्डिंगमधील लोक मदतीला धावून आले. त्याच बिल्डिंगच्या 4थ्या मजल्यावरती डॉक्टर कुरेशी राहत होते. डॉक्टर कुरेशी यांना तात्काळ डोकाडिया कुटुंबाच्या घरामध्ये बोलवण्यात आलं. घरामधील दृश्य पाहून सर्वांना धक्का बसला, कारण की घरामध्ये जागेवरती उलट्या केलेल्या होत्या. पत्नी आणि मुली तिघही बेशुद्ध झालेले होते. अब्दुल स्वतः शुद्धीवरती होते. डॉक्टर कुरेशी यांनी त्यांना विचारलं, काय झालं? त्यावेळेस अब्दुल यांनी सांगितलं, मी रात्री बिर्याणी खाल्ली आणि नंतर कलिंगड खाऊन झोपी गेलो. सकाळी आम्हाला चौघांना त्रास सुरू झाला. पण यामध्ये घरामध्ये असलेली 4थी मुलगी, हिचा श्वास पूर्णपणे थांबला होता. डॉक्टर कुरेशी यांनी त्या मुलीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण काहीही रिस्पॉन्स मिळाला नाही. त्यामुळे तातडीने तिला जवळच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्या मुलीवरती उपचार करण्याअगोदरच तिला मृत घोषित केलं. दुसरीकडे अब्दुल, त्यांची पत्नी आणि मोठी मुलगी या तिघांनाही जे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. तिघांना हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यावेळेस तिघांची ही परिस्थिती गंभीर होती. तिघांनाही व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आलं. पण दुर्दैवी गोष्ट म्हणजे तिघांचा उपचार चालू असतानाच एका मागोमाग तिघांचाही मृत्यू झाला. अवघ्या काही तासामध्ये घरातील 4 जणांचा मृत्यू झाला. ही बातमी परिसरात तसंच सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली. काल रात्री हसतं खेळतं कुटुंब बिर्याणी खाल्ली, कलिंगड खाल्लं आणि आज तेच कुटुंब या जगात नाही, हे ऐकून कोणालाही विश्वास बसेना. आता इथे सर्वात मोठा प्रश्न होता, मृत्यू नेमकं कशामुळे झाला? सर्वात अगोदर संशय बिर्याणीवरती गेला.
कारण की रात्री जेवणामध्ये त्यांनी बिर्याणी खाल्ली होती. पण तपासामध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली, बिर्याणी तर घरातील 9 जणांनी खाल्ली होती, म्हणजे अब्दुल डोकाडिया आणि त्यांच्या काही पाहुण्यांनी. जर बिर्याणीमध्ये प्रॉब्लेम असता तर बाकीच्या पाहुण्यांनाही त्रास झाला असता. म्हणजे मृत्यू होण्याचं मुख्य कारण बिर्याणी नव्हतीच. आणि नंतर संशय गेला तो कलिंगडवरती, कारण की रात्री घरामध्ये कलिंगड खाल्लेले त्याचे साल तसेच होते. त्याच कलिंगडमुळे चौघांचा मृत्यू झाला हे स्पष्ट झालं. पण कसं काय? डॉक्टर कुरेशी यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं, त्या चौघांची परिस्थिती पाहिली तेव्हा असे जाणवत होते जणू या चौघांच्या शरीरामध्ये काहीतरी विषारी पदार्थ गेलाय. त्यांचं शरीर अगदी झपाट्याने प्रतिक्रिया देत होतं. यावरून विषबाधेची शक्यता वर्तवली जाऊ लागली. त्यामधील पहिली शक्यता, कलिंगड खराब किंवा सडलेला असू शकतो. बाहेरून जे कलिंगड ताजं दिसतंय ते कलिंगड आतमधून खराब असू शकतं. दुसरी शक्यता म्हणजे कलिंगडवरती रासायनिक फवारणी झाली असेल. काही वेळा फळ टिकवण्यासाठी किंवा रंग आणण्यासाठी चुकीचे रसायन वापरली जातात. तिसरी शक्यता म्हणजे कुठला तरी वेगळा पदार्थ त्यामध्ये जाणून बुजून मिसळला गेला असेल किंवा त्यात तो पडला असेल. या प्रकरणामुळे पोलिसांसमोर आता मोठे प्रश्न उभे राहिले आहेत. जर कलिंगडमधून विषबाधा झाली असेल तर जो व्यक्ती कलिंगड विकतोय त्याच्याकडून येणाऱ्या अनेक लोकांना त्रास व्हायला. बिर्याणी खाल्ल्यानंतर लगेच कलिंगड खाल्ल्याने शरीरामध्ये काही रिॲक्शन लगेच झाली का? घरामध्ये जे पाणी वापरलं होतं त्याच्यामध्ये काही समस्या होती का? किंवा या प्रकरणामध्ये घातपाताचा कोण आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं फॉरेन्सिक अहवालानंतरच स्पष्ट होऊ शकतात. पण या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. लोकांनी बाहेरून आणलेल्या फळाबाबत लोकांनी सावधगिरी बाळगायला सुरुवात केली आहे. अनेकांनी तर सोशल मीडियावरती विविध दावे करायला सुरुवात केली. पण पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले, कोणत्याही अफवावरती विश्वास ठेवू नये. या घटनेमधून आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी समजतात. कुठलंही फळ खरेदी केलं तर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. कापलेली फळं जास्त वेळ उघड्यावर ठेवू नका. उलट्या आणि जुलाब एकाच वेळी ही दोन्ही लक्षणं आपल्याला जाणवत असतील तर तातडीने डॉक्टरांना दाखवा. फूड पॉयझनची लक्षणं हलकी समजून दुर्लक्ष करू नका. डोकाडिया कुटुंबासोबत नेमकं काय झालं? अन्नामधून विषबाधा झाली की कलिंगड खाल्ल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला? की आणखीन काही या घटनेमध्ये रहस्य लपले? पोलीस या घटनेचा तपास घेत आहे. लवकरच स्पष्ट होईल डोकाडिया कुटुंबासोबत नेमकं काय घडलं होतं.